अशी लेकरं घडावा, अशी लेकरं घडवा. बरीच लोक म्हणतात व्याख्यान करत असताना, कीर्तन करत असताना, का हे स्वराज्य छत्रपती शिवरायांच्या तलवारीच्या धारेवर आणि त्यांच्या बुद्धीच्या चातुर्यावर निर्माण झालं. पण हे साप चुकीचं आहे. हे स्वराज्य ना छत्रपती शिवरायांच्या तलवारीच्या धारेवर ना त्यांच्या बुद्धीच्या चातुर्यावरती उभा राहिले. हे स्वराज्य जर कोणामुळे उभं राहिलं असेल ते फक्त आणि फक्त माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळे उभा राहिलं. मायबाप, माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकरांवरती चांगले संस्कार घाला. आपली लेकरं आई वडिलांच्या सेवेमध्ये रत असणारे निर्माण करा. साधी गोष्ट सांगून जाईन मी तुम्हाला. भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांनी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचं नाव आहे अग्निपंख. त्या अग्निपंखमध्ये एक किस्सा आलाय. काय किस्सा आलाय? विद्यापीठाचा कुलगुरू नियुक्त करायचा होता आणि विद्यापीठाचा कुलगुरू नियुक्त करण्यासाठी निवड समितीवरती होते शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम या दोघ जणांची नियुक्ती झाली होती. विद्यापीठाचा कुलगुरू नियुक्त करायचा आहे आणि मुलाखतीला आलेल्या प्रत्येक उमेदवाराला डॉक्टर APJ अब्दुल कलाम फक्त एकच प्रश्न विचारायचे, तुमचे आई वडील काय करतात? तुमचे आई वडील काय करतात? तुमचे आई वडील काय करतात? अहो, रघुनाथ माशेलकरांच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. रघुनाथ माशेलकर म्हणले, अहो साहेब, हे का प्रश्न विचारायची पद्धत झाली का? त्याला शिक्षण क्षेत्रातलं विचारा, त्याला आध्यात्मिक क्षेत्रातलं विचारा, त्याला तुम्ही कृषी क्षेत्रातलं विचारा, सामाजिक क्षेत्रातलं विचारा. तुम्ही खुशाल घरगती प्रश्न विचारताय, तुमचे आई वडील काय करतात? यावरती उत्तर देत असताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना म्हणतात, अहो साहेब, जी लेकरं स्वतःचे आईबाप सांभाळू शकत नाहीत ते विद्यापीठ काय सांभाळणार आहे? कळायला लागले की तुम्हाला? जी लेकरं स्वतःच्या आईबापाचं स्वप्न साकार करू शकत नाहीत ती लेकरं समाजाचं स्वप्न साकार करू शकत नाहीत, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी अजिबात झगडू शकत नाहीत, झुंजू शकत नाहीत आणि जगू शकत नाहीत. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपली लेकरं देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी झगडणारी, झुंजणारी निर्माण झाली पाहिजेत. मी सोपं करून सांगेन मी तुम्हाला. ज्यांच्या घरामध्ये म्हातारे आईबाप, आजी आजोबा जिवंत आहेत त्यांना स्वतःला भाग्यवान समजा. भगवान परमात्म्यानं आपल्याला सेवेची संधी दिली आहे. ज्यांच्या घरामध्ये म्हातारी माणसं, आई वडील, आजी आजोबा जिवंत नाहीत त्यांना करंट्या कपाळाचं समजून घ्या. भगवान परमात्म्यानं आपल्याला सेवेची संधी दिली नाही. ऐका, तुम्ही एखाद्याच्या घरची श्रीमंती मोजत असताना लई मोठी मापं लावत असताना, त्याची श्रीमंती मोजताना बंगला केवढा आहे, त्याच्याकडे गाडी कोणती आहे, त्याची जमीन किती आहे, संपत्ती किती आहे, याच्यावरती आपण त्यांची श्रीमंती ठरवतो. पण मी तुम्हाला श्रीमंती मोजण्याचं नवं माप सांगतो आजच्या कीर्तनामध्ये. ज्याच्या घराच्या दारातल्या वट्ट्यावर बसलेले म्हातारे आईबाप बाहेर गावून आलेल्या पाहुण्याबरोबर बोलत असताना, गप्पा मारत असताना म्हणत असतील, ही लेकरं आमच्या पोटाला जन्माला येण्यासाठी आम्ही काहीतरी आदल्या जन्मामध्ये पुण्य केलं होतं, तेव्हा ही लेकरं आमच्या पोटाला जन्माला आली. देवाला आता एकच विनंती करेन, जर बाबा पुढच्या जन्मामध्ये जर आम्हाला माणसाचा जन्म दिलास तर हीच लेकरं आमच्या पोटाला जन्माला येऊ दे. अशी गुणवान लेकरं जन्माला येण्यासाठी काहीतरी आदल्या जन्मामध्ये पुण्य करावं लागतं. ज्या लेकरांचे आईबाप बाहेर गावून आलेल्या पाहुण्याबरोबर बोलत असताना अशी लेकरांविषयी सद्भावना व्यक्त करतात, ती लेकरं जगाच्या पाठीवर टाटा, बिर्ला, अंबानीपेक्षा जास्त श्रीमंत असतात. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या जर पोरानं आपल्याला विचारलं, दादा तुम्ही जेवले का, आई तुझी तब्येत बरी आहे का, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला, न जेवता बापाचं पोट भरतं आणि न गोळी खाता आईचं दुखणं राहतं. पण ही विचारणारी लेकरं तुमच्या घरात आहेत का, असा माझ्या आजच्या कीर्तनाचा प्रश्न आहे तुम्हाला. अशी लेकरं आपल्या घरामध्ये निर्माण होण्यासाठी आपण त्यांच्यावरती चांगले संस्कार घालावे लागतात. आणि जी लेकरं आपल्या आई वडिलाची सेवा इमानेद्वारे करतात, भगवान परमात्मा त्याच्या घरचा दास होतो. कसा होतो ऐका आता, लक्ष द्या.
सुकृताची जोडी विठ्ठलीने आवडी म्हणून विठ्ठलीने आवडी तुहा विठ्ठल बरोबा तुहा माधव बरोबा सत्य दोघा देवागर सर्व सुखाचे आगर सर्व आपण कुमार
येथे नसरे दुसरी अटी देवा भेटे जावया
तोच ध्यावा एक चित्ते करून रीते कलेवर षडऊर्मी हृदयात यांचा अंत पुरवूनी तोच ध्यावा एक चित्ते करून रीते कलेवर तुका मने खुंटे आस तुका मने खुंटे आस ते तेवास करीतो तो चिधावा एक चित्ते करून रीते कलेवर समचरण सरोज सांद्र निलाव दाभं जगनगणित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कैंज नेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतया घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन गुरुवराची देवा दीन कायमा जीवानी मानेल संतासी रंगवो चित्तासी आपल्या माझी वाणी तुझे वर्णे गुणना ऐसे ते प्रेम काही काळाचा यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बर नौर गुबर बिमल सुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार श्री संताची माता चरणावरी षष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावतरी वाढले अंतरी प्रेम सुख आता मधुर भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडभूत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बुबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुऱ्या बाळा चालवी सकळा नामा म्हणून शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुमया देवा
यावरील करावा होईल. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सुखदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सुखदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सुखदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवती येथे नसरे दुसरी आठ देवा भेटी जावया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग यच्छ यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता भूतलावर आलेले वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्रीमान योगी गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती सिंहासनाधीश्वर श्रीमंत राजे शिवाजी महाराज. बोंग्याचा आवाज अजून कमी करा. यांचे आध्यात्मिक तसे पारमार्थिक गुरु असणारे विश्ववंदे विश्वभूषण महाराष्ट्र संत तुकोबर आहे. यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा आणि बहुतेकांच्या अपरिचित असणारा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे मनुष्यशास्त्री जीवाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्या प्राप्तव्याने जीवनामध्ये साधता येते ते प्राप्तव्य अर्थात जगत नियंता असणारा भगवान परमात्मा सोप देव. तो परमात्मा कशाने मिळतो देवाचा पत्ता सांगणारा आजचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला आरंभ करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अकारण कारण करून आवरून आले भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन श्री भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य ज्ञान साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोपराय अनंत कृपा विभूषित वितराग संपन्न संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे. आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने श्रद्धेय पूज्य श्री गुरु प्रभाकरजी महाराज दादा बुधले आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा आपला सालाबाद प्रमाणचा उत्सव आणि त्यातील ही आजची 5व्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा. सर्व गावातील परमार्थप्रेमी मंडळी भजनी मंडळ आयोजन करते यांचं माझे परममित्र माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमच्या परिसरातलं एक नामांकित व्यक्तिमत्व जे की आपल्या गावचे जावई आहेत आमचे हरिभक्तीपरायण डॉक्टर अजिंक्य सस्ते. डॉक्टर साहेबांकडून आलेलं तुम्हा गावकऱ्यांचं आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण त्यायोगे तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या दर्शनाचा आज माझ्या जीवनामध्ये मला झालेला लाभ याबद्दल मी माझं परमभाग्य समजेल. आजच्या या कीर्तनामध्ये तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध ऋषितुल्य श्रोतृवर्ग मंडळी तुम्ही सर्व माता मौल्या तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होईल. आज या कीर्तनासाठी या कीर्तन सेवेला जर शोभा कशाने येत असते तर ती येत असते टाळकऱ्यांना गप्पा. बरोबर आहे की नाही की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक आणि एका वहीने एका कामाने सगळ्या गोष्टी अनुकूल असल्याच पाहिजेत. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणजे कीर्तनातला असतो टाळकऱ्यांचा. हल्लीच्या काळामध्ये कीर्तनकार तुम्हाला
धोंड्याला ठेस लागली तर 4 सापडायला लागले. पण कीर्तनामध्ये जेवण बुवा कोणी टाळ घेऊन उभा राहील असं टाळ करी राहिलेलं नाही. तुम्ही सगळी जेवढी म्हणून तुम्ही टाळ घेऊन आपल्या गावाचा सप्ताह तर केलाच केला, पण लोकांच्या गावचा सुद्धा उत्सव थाटात व्हावा, बरोबर आहे की नाही? याच्यासाठी लय मोठं मन लागतं माणसाचं. तुम्ही सर्व वाकडीकर मंडळी मोठ्या मनानं पहिल्यापासून बंडूभाऊनं सांगितलं आम्ही या गावात सायकलवर यायचो, बरोबर आहे की नाही? मग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होईल. म्हणजे हरिभक्तीपरायण सावंत महाराज आहेत, जयवंत पाटील आहेत, बंडूभाऊ आहेत, अजून बानगुडे टेलर आहेत, अजून आता माझी सगळ्या जणांची नावं मला काही माहीत नाहीत, पण तुम्हाला सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतं बरं का. अशा बाया काय चुकलं म्हणायला लागल्या का माझं? आवाज येईना का? थांबा थांबा 5 मिनिटात येतोय. आवाज वाढीव रे बाबा, आता कुठं त्यांना जातोय तसा आवाज वाढीव. आता हिरीच्या कडाचाच वाप कोरडं पडायला लागलं. जवळ जाऊ का त्याच्या? आला का? किती जवळ जाऊ रे? ऐका आता थोडा वाढवतो आवाज. यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण ज्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही हाताला धरून परमार्थाला लागलो असे असणारे माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे विकास बाप्पा पाटील आहेत, हे आपले फाटक पाहुणे आहेत. मग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे वारकरी शिक्षण संस्था, आमचे परममित्र हरिभक्तीपरायण बापू महाराज कोरके खांडवीकर, ज्यांचं आपण कीर्तन मागं 2-3 दिवसाखाली ऐकले बापूंचं. बापूंच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्यांचेच सहकारी माझे परममित्र हरिभक्तीपरायण विक्रम महाराज भाग्यवंत, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्या 2 जणांना मिळून सुरू केलेला उपक्रम वारकरी शिक्षण संस्थेचा आणि त्या शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थीवृंद तुमच्याही सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हिंगणगावकर काही मंडळी आहेत, अजून कोणत्या गावचे? मुंगशी हिंगणगाव आणि आपल्या गावातले तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा पांचाळ पाहुणा राहिला आणि आहे की नाही? म्हणजे एखादी पट्टी जर आपसुरी वाजवली तर माझं सगळं जाईन ना मातीत तिकडं, बरोबर आहे की नाही? पंचाळ महाराज आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. तुम्ही सगळीजण ऐका. तुम्ही सर्वांना समोर बसून कीर्तन ऐकावं. या 2 जणांना मृदंग वाजवावा आणि तुम्ही सर्वांना माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं. एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णवांचा, बहुश्रुत नोहे ज्ञानशील, बहुश्रुत नोहे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा, नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु धोंडोपंतजी दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर, श्री गुरु दादासाहेबांच्या फडामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी. दादासाहेबांच्या फडामध्ये झाडपूस करता करता जे संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये पडलेले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका. या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय माणसाच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कोण करून देतो? तर साक्षात भगवान परमात्मा करून देतो. तो परमात्मा आपलासा झाला पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा, तो परमात्मा आपलासा झाला पाहिजे. आणि तो परमात्मा आपलासा करण्यासाठी बरं का काय काय करावं लागतं, त्याचे नियम आणि अटी आजच्या अभंगामध्ये सांगतात. जसं एखादी मोबाईलवरती जाहिरात आपण ऐकतो आणि जाहिरात ऐकायची झाल्याच्या नंतर लगेच खालून एक आपल्याला आवाज ऐकायला भेटतो, नियम आणि अटी लागू, बरोबर आहे की नाही? तसा भगवान परमात्मा मिळवत असताना अगदी सोपा केला संत महात्म्यांना. तो परमात्मा अगदी सुलभ करून ठेवला आणि असा सोपा झालेला परमात्मा तो कोणत्या अटी पाळल्याच्या नंतर प्राप्त होतो. त्या नियम आणि अटी आजच्या अभंगामध्ये मी तुम्हाला विशद करणार आहे. ते आपल्याला सगळं बघायचं. ऐका, लक्ष द्या. आता दरवर्षी सप्ताह करायचा, 28व्या वर्षी आपल्या सप्ताहाचं. दरवर्षी कीर्तनात ऐकायची. बहुधा ऐकणाऱ्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे सध्याच्या काळामध्ये. का 30-30 सांगायचं, 30-30 ऐकायचं.
लोक म्हणायला लागली बापू पाठ झाली कीर्तनं काहीच सारखं सारखं ऐकायचं पण याच्या पाठीमागं काहीतरी पंडू प्रयोजन असं ना संत मत आपल्या वाडवडिलांना जी आपल्याला परंपरा घालून दिली की येथ वडील जे जे आचरते तया नाम धर्माची ठेवीती धर्म कशाला म्हणायचं आपल्या वाडवडिलांना आपल्याला घालून दिलेल्या मर्यादेचं आपण पालन करणं हा खऱ्या अर्थानं धर्म असतो ऐका आता मग त्यांच्या डोक्यामध्ये नसन का रोज रूप पाहतालोची अभंग म्हणायचा रोज सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावे त्यांचंच सारखं चरित्र सांगायचं त्यांचं वंदन करायचं त्यांना नमन करायचं हे का बरं असं करायचं पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आणि पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं याच्यासाठी कारण असतात बहुधा इतर कीर्तनकारांना कसं जरी बोललं तरी चालतं पण फडकरी कीर्तनकारांना सप्रमाण बोलावं असा दंड काय आपल्या संप्रदायाचा मला तुम्हाला काहीतरी पुरावा द्यावा लागेल या गोष्टीचा तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी तुम्हाला एक ओवी सांगतो सुंदर ज्ञानोबराय म्हणतात हरपले आपण पे पावे ते पाहता संता किंवा सावे म्हणून वा नावे ऐकावे तिची सदा सारखं सारखं तेच काय ऐकायचं आणि सारखं सारखं तेच का सांगायचं मला तुम्हाला हे सांगायचंय आता वाजल्यात 10:15 बरोबर आहे की नाही 9:30 ते 11:30 का पिक्चर कापू थोडा बरोबर आहे की नाही बरोबर 2 तासात बांधाबांधी करून उचलायसारखं करतो बरोबर आहे की नाही म्हणजे आणि त्यातल्या त्यात कसं करायला लागलं घातले मी बाप्पा जड जाणारं रान अगोदर घ्यायला घातले आपण सगळे शेतकरी लोक आहेत आमच्या तिकडे भूम तालुक्यात जी रानं पाहुणं जड जायची असतात का नाही घराची जुनी माणसं सांगतात पोरा हो ही रानं शिमग्याच्या आधी नांगरा आणि ती जर आकिती झाल्यावर नांगरायला घातली तर नांगरच त्यात टोचत नाही म्हणून मी बी काय करायला घातलंय कीर्तनातलं जी जड जाणारं रान आहे का नाही आधी घ्यायला घातलंय हलकं ठेवतो मागं उन्हाळ खरड्याचं आहे ते बरं का लक्ष द्या आता कीर्तनामध्ये आणि दररोज तेच सांगायचं आणि दररोज तेच काय ऐकायचं मला तुम्हाला हा डोक्यातनं काढून टाकायचं आपलं काही तर हरवलंय असं ज्ञानोबाराय सांगतात आपल्याला मग आपलं हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी काय करावं लागतं आता लक्ष द्या कीर्तनात या आदली वाजली तिकडे लक्ष गेलंय तुमचं सगळ्याच बरोबर आहे की नाही आपली हरवलेली वस्तू पुन्हा मिळवण्यासाठी काय करावं लागतं ओ मावशी काय करावं लागतं कीर्तन ऐकायला कळायला लागले का नाही तुम्हाला हरवलेली वस्तू मिळवण्यासाठी काय करावं असं सांग की लेकरू हुशार निघलं बाबा शोध बरोबर आहे का नाही तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली लोक आहेत त्यामुळे थोडा तुमच्यात आणि आमच्यात फरक आहेच आमच्या मराठवाड्यात त्याला हुडकावं लागतं म्हणतात हुडकायचं कळते ना तुम्हाला हुडकीने शोधणे बरोबर आहे की नाही आता लक्षात द्या हरवलेली वस्तू सांगून सापडते का हुडकून सापडते बोला बोला माझ्यासोबत बोला कशी सापडते हुडकून सापडते हरवलेली वस्तू ऐकून सापडते का हुडकून सापडते हुडकूनच सापडते सांगूनही सापडत नाही आणि ऐकूनही सापडत नाही बरं का लक्ष द्या आता पण ज्ञानोबाराय काय म्हणतात बारीक लक्ष द्या नुसतं ऐकायचं आणि सोडून नाही द्यायचं तर हरपले आपण पे पावे आपल्याला मिळेल ते हरवलेलं पण कधी माझ्या सोयीसाठी मी तुकडा 2 नंबरचा बाजूला ठेवलाय हरपले आपण पे पावे म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा वानावे म्हणजे सांगावे आणि ऐकावे तेच सांगा आणि तेच ऐका म्हणजे काय होईल तर हरपले आपण पे पावे हरवलेलं आपल्याला मिळेल नेमकं आपलं काय हरवलंय असं सध्याच्या काळामध्ये आपली स्थूल वस्तू जर हरवली असती तर ती आपल्याला शोधून हुडकून मिळाली असती आपली स्थूल देहाच्या संबंधाने येणारी वस्तू न हरवता आपली सूक्ष्म देहाच्या संबंधाने येणारी वस्तू हरवली तर ती कोणती हरवली तर ऐका आता कोणती हरवली तर सध्याच्या काळामध्ये माणसांची गर्दी भरपूर दिसते पण गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतो शोकांतिक आहे सध्याच्या काळातली म्हणजे माणसातलं माणूस पण हरवलं माणसानं माणुसकीच्या आचारसंहिता सगळ्या सोडून दिल्या माणूस माणसासारखा वागत नाही माणूस माणसासारखा जगत नाही आणि माणूस माणसाला किंमत देत नाही म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा नसन तुम्हाला पटलं तर तुम्हाला दृष्टांत सांगतो एक माणसाची किंमत कशी कमी झाली ते मला नागपूरला कीर्तनाला जायचं होतं म्हणून आपल्या इथं कुर्डवाडीच्या रेल्वे जंक्शन स्टेशनवरती सकाळी 10 वाजता मी रेल्वे रिझर्वेशनच्या बुकिंगच्या लाईनमध्ये थांबलो होतो वेळ सकाळची 10 वाजेची आता रेल्वे रिझर्वेशनची बुकिंगची लाईन म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आमच्यापेक्षा जाऊन रांगेत उभा राहिलो हळूहळू एक असा माणूस माझ्या पाठीमागं वाढत गेला जाऊन रांगेत उभा राहिलो सकाळी 10 वाजल्या भूक लागली होती काहीतरी खावं वाटत होतं
पण दिसत काहीच नव्हतं. रांग तर सोडा येत नाही. योगायोग असा एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज माझ्या कानावर पडला. शेंगा घेता का शेंगा? भुईमुंगाच्या गरम गरम शेंगा. मी त्यांना हाक मारली, 10 रुपये दिले, शेंगा विकत घेतल्या. आता शेंगा खात असताना शेंगदाणे तोंडात टाकायचो आणि टरफल हातात साठवायचो. बघता बघता शेंगा संपले, शेंगदाणे संपले, हातात फक्त काय उरली? बरं का, लक्ष द्या थोडं कीर्तनामध्ये. लक्ष नाही दिल्यावर काही कळणार नाही तुम्हाला. असं मस्त एक टक चित्त एक करून, बरं का, तोची ध्यावा एक चित्ते, बरं का, असं चित्त एकाग्र करा. 100% कीर्तन तुम्हाला चांगलं कळतंय. मग ते शेंगदाणे तोंडात टाकायचो आणि टरफल हातात साठवायचं शेंगा खात असताना. शेंगदाणे संपले, शेंगा संपल्या, हातात फक्त काय राहिली? टरफल शिल्लक राहिली. टरफल टाकायची कुठं? डावीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, उजवीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, पुढं मोठी रांग आहे, मागं मोठी गर्दी आहे. बरं, हातातली टरफल 100% खाली टाकली असते मी, पण अंगावर महाराजाची कपडे. कीर्तन नीट ऐका बरं का, आर्थिंगला पाणी चांगलं होता. मी तुम्हाला शब्द प्रयोग करत असताना खूप सावधगिरीनं शब्द प्रयोग केलाय. मी महाराज आहे असं बाप्पा म्हणलो नाही तुम्हाला, बरोबर आहे की नाही? मी काय म्हणलोय तुम्हाला? माझ्या अंगावर कपडेत फक्त म्हणलो मी महाराजाची, बरोबर आहे की नाही? मी पण तुमच्या सारखाच माणूस आहे, आलं का लक्षात तुमच्या? फक्त तुम्ही या कपड्याला काहीतरी किंमत देताय. ते टरफल तशीच राहू द्या, टाकू नका. मला कपड्यावरच क्लिअर करू द्या अगोदर. म्हणजे समाजामध्ये इतर पोशाखातल्या माणसांना कसं जरी वर्तन केलं तरी चालतं बरं का. या वारकरी संप्रदायाच्या कपड्यातल्या माणसानं चुकीचं काहीही करून चालत नाही. मी तुम्हाला विनंती करून सांगेन, एकदा का वारकरी संप्रदायाचा पोशाख अंगावर घातला तर आयुष्यभर आचारसंहिता सांभाळावी लागते. त्या राजकारण्यांच्या आचारसंहिता त्या निवडणुकीच्या काळापुरती असते. आता कशी असते आणि काय पाळतात त्यांची त्यांना माहिती. पण वारकरी संप्रदायाची कपडे जर अंगावर घातली तर आयुष्यभर आचारसंहिता सांभाळावी लागते. कशी सांभाळावी लागते सांगतो मी तुम्हाला. जेने विठ्ठल मात्रा घेतली तेने बरं का. मी तुम्हाला सोपं करतो. मी आमच्या भूमच्या बस स्टँडवर वडापाव खायला घेतला होता बरं का पोरात. वडापाव खायला घेतला, वडापाव खात असताना पाव फाडला आणि वडा त्यात घातला आणि मी आता करून आता खाणार आहे. तेवढ्यात आमच्या त्या पलीकडची थुरली वांगी आमच्या फडावरचं गाव, ज्यांच्या हाताला धरून आम्ही पार मारताना सुरुवात केली. एक म्हातारं राग माझ्या जवळ आलं आणि मला म्हणले, अरे तू काय महाराज आहेस का? का काय वाटलं असं माझ्या जेवायला सांगा बरं तुम्ही. तू महाराज आहेस का म्हणल्यावर मी हो का जेवण बुवा सांगायला असं कपड्याला हात लावला आणि मी असं कपड्याला झटकून पण उभा म्हणलं त्यांना. आणि तुम्हाला कसा वाटतोय म्हणलं, मी महाराज दिसत नाही का तुम्हाला? त्या म्हाताऱ्याने दिलेलं उत्तर नीट आहे का? तुम्हाला कळते का? मला कळाना गेले. आता म्हातारा म्हणले, अरे असली कपड्यावाली मी 56 बघितलेत म्हणलं. काय म्हणलं? असली कपड्यावाली 56 बघितलेत. आणि पुन्हा राग निघून जात असताना मला वरून म्हणलं, खा तुझ्या पोटात आग पडली म्हणलं. कुठली? महाराज लोक कुठं रस्त्याच्या कडेला उभं राहून वडापाव खात असतात. गेलं निघून ते. माझा सांगायचा बी दृष्टांत संपलाय, पण तुम्हाला मला हे सांगायचं यातून, महाराज लोकांना रस्त्याच्या कडेला उभा राहून खाल्लेला वडापाव सुद्धा लोकाला सहन होत नाही. आलं लक्षात तुमच्या? मग मला बी तुम्हाला तेच सांगायचंय, तंबाखू चुळून कीर्तनाला बसायचं चालतंय का? हो बरोबर आहे की नाही? काही मर्यादा आहेत का नाहीत? हे कीर्तनाचं अंग हरिरूप, बरोबर आहे की? ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणे देवायचा. भगवान परमात्मा मिळतो कीर्तनानं. तुम्हाला इथपर्यंत पटलंय. आता अजून मला कपड्याचं क्लिअर करायचंय. आता तुमच्याकडे येतो, तुमच्यासाठी सांगतो मी. तुम्हाला रामायण सगळ्यांना माहिती आहे, रामायणातली गोष्ट बी सगळ्यांना माहिती आहे. रामायणामधली गोष्ट आहे, रावण सीतेला चोरून आणायला गेला. रावण कुठे गेला? सीतेला चोरून आणायला गेला. रावण ज्या वेळेला सीतेला चोरून आणायला गेला त्यावेळेला रावण होऊन गेला होता का महाराज होऊन गेला होता? काय होऊन गेला होता? साधून गोसाईन महाराजां म्हणजे एकच. हे मराठ्याचं ओबीसीचं कसं भांडण आहे तसाच राडा ह्याच्यात बी आहे का नाही? काहीच नाही हे असंच आहे सगळं. धर्माचं वाटलं हेनेच व्हायला लागले. महाराजात जमाना गेले, जातीत हिंदू धर्मात जमाना गेले आणि पुन्हा वर्ण आणि धर्म खत्रे आहे म्हणून आपणच बॉम्बलायचं आणि वर्ण. जाऊ द्या मरू द्या, काय आपल्याला करायचं. लक्ष द्या आता कीर्तनामध्ये. रावण काय होऊन गेला होता? काय होऊन गेला होता? रावण होऊन गेला होता का महाराज होऊन गेला होता? लक्ष द्या, काय होऊन गेला होता? महाराज होऊन गेला होता. रावण जर रावणच होऊन गेला असता
तर सीतेने लक्ष्मण रेषा सोडली असती का? नसते सोडली, बरोबर आहे की नाही? सीतेने लक्ष्मण रेषा सोडण्याचं धाडस कशामुळं केलं? तर समोरचा व्यक्ती कोण आहे? महाराज आहे. म्हणजे तिनं रावण बघितला का त्याच्या अंगावरचे कपडे बघितले? हो, कळायला लागले का कीर्तन तुम्हाला? काय बघितले तिनं? कपडे बघितले. मला तुम्हाला तेच सांगायचंय, त्या काळापासून आजपर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकाचा विश्वास या कपड्यावरची जसा तसा आहे. फक्त तुम्हाला या कपड्यातला रावण कळाला पाहिजे. कीर्तन कळायला लागले का तुम्हाला? हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच रावणांना महाराजाचे कपडे घातल्यात आणि मग एखादा रावण चुकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या रावणाचा ना आपला काही संबंध नाही बरं का नाशिकच्या, बरोबर आहे की नाही? त्यानं पाक खराटा फिरवलाय, बरोबर? तो काय महाराज बिराज नव्हता, काय त्याचा वारकरी संप्रदायाचा संबंध नाही. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, मेहरबानी, गोर गरिबाची कोणी लोक नव्हती त्याच्यात म्हणून चांगलं झालंय. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य घरची, तुमच्या आमच्या सारख्या गोर गरिबाच्या घरची जर माणसं असती त्याच्यात, तर या लोकांना आपली इज्जत वेशीला टांगली असते, बरोबर आहे की नाही? मोठ्या मोठ्या घरची लोक होती म्हणून ही लोक गपचूप बसली. मग ज्यांच्या हातात आपण देश चालवायला दिलाय, महाराष्ट्र चालवायला दिलाय, अशी काही काही लोक त्याच्यात अडकली. बाग त्यानं खराटा फिरवला त्यांच्यावरती. मला तुम्हाला काय सांगायचंय का, असल्या गोष्टी कोणी चुकीच्या केल्या आपल्या धर्मातल्या व्यक्तीने, लक्ष द्या. आता बोलू नका, माझ्याकडे बघा. मला तुम्हाला विनंती करायची आहे, एखादा रावण चुकीचं वागला म्हणजे संबंध धर्म आपला चुकीचा ठरत नाही, संबंध संप्रदाय आपला चुकीचा ठरत नाही. कोण्या एका व्यक्तीवरती तुम्ही प्रेम करू नका. तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर आपल्या संप्रदायाच्या तत्वावरती करा. तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर आपल्या धर्माच्या तत्वावरती करा. तुम्ही कोण्या व्यक्तीच्या नादी लागलात तर तुम्ही फसल्याशिवाय राहणार. पटलं तुम्हाला आता इथंपर्यंत? चला आता या, कुठपर्यंत आलं आपलं कीर्तन? गेलं विसरून तुमचं ह्या लाईटीच्या राड्यात. कुठवर आलतो मामा? तुमचे पण नाही देणार. काय सांगत होतो मी तुम्हाला? आ, कपडे रावणाचे कपडे. अजून हा काही लेकरून नीट कीर्तन ऐकते बघा. कुठपर्यंत आलं कीर्तन आपलं? टर्फलापर्यंत. मी तुम्हाला म्हणलो होतो का टर्फला टाकून देऊ नका हातातले. दिली टाकून तुम्ही लगेच का? आहेत तशीच हातात आहेत ना? मग आता नीट ऐका. आता चला, मला टर्फला खाली टाकायची होती हातातली, म्हणून मी काय करत होतो, डावीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, उजवीकडे बघितलं स्वच्छता राखाचा बोर्ड आहे, पुढं मोठी रांग आहे, मागं मोठी गर्दी आहे. हातातली टर्पलं खाली टाकावं, अंगावर महाराजाचे कपडे आहेत. मग कसं टाकावं हातातली कपडे खाली, ते टर्पलं खाली? म्हणून मी सहज माझ्या पाठीमागच्या माणसाला विचारलं, का हो दादा, म्हणलं मी ही टर्पलं टाकू कुठं? ते म्हणलं काय विचारता महाराज, टाका की पुढच्याच्या खिशात. मी म्हणला हो त्याला कळलं तर? म्हणला त्याला काय कळतंय? म्हणला मागच्या अर्ध्या तासापासून मी केळाची सालं तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला तरी कुठं कळलं? मग लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये. सध्याच्या जगाच्या मानसिकतेचा प्रवास असा चालू आहे, आपली टर्फलं दुसऱ्याच्या खिशात, दुसऱ्याची सालं आपल्या खिशात. म्हणजे माणूस माणसाला केरापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नाही. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. माणसातलं माणूस पण जागं राहावं याच्यासाठी आपण कथा कीर्तन सप्ते आयोजित केले पाहिजे. लक्षात आलं का? पुन्हा पुन्हा तेच सांगायचं, पुन्हा पुन्हा तेच ऐकायचं. तुम्हाला आता पटलं इथपर्यंत? तो भगवान परमात्मा मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं? तो भगवान परमात्मा पहिल्यांदा तो आपल्याला मिळवायचा, तो कळाला पाहिजे तो कसा आहे ते. मग भगवान परमात्मा कसा आहे? तो उदार अंतःकरणाचा आहे. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत,
उदार अंतकरणाचा म्हणण्यापेक्षा त्याचं देणं कसं असतं सांगतो तुम्हाला. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनशी पात्रा पात्र, परी कैवल्याशी पवित्र वैर्याही दिदली. तो परमात्मा दुश्मनाला सुद्धा देतो. देत असताना पात्राचा आणि अपात्राचा गोळ घालत नाही. माझं कीर्तन कळायला लागलं ना तुम्हाला. तुम्हाला पोरांना कळलं तरी भरपूर झालं. मी काय म्हणतोय तुम्हाला, भगवान परमात्मा देतो कसा बघा आता. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र आणि देताना म्हणशी पात्रा पात्र. पात्र ना पात्र कळते ना तुम्हाला. देवाचं देणं कसं आहे बघा. पात्र आणि अपात्राचा तो गोळ घालत नाही. आपल्यासारखा हलकट मनाचा तो अजिबात नाही. त्यानं पात्राचा गोळ कधी घातला, आपण मात्र घातल्याशिवाय राहत नाही. मग पात्राचा गोळ कोणी घातला आता सध्याच्या काळात? कोणी घातलाय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोणी घातलाय? आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही, मग देत असताना कोणाची कर्जमाफी होणार आहे? पात्र असणाराची. आणि अपात्र कोणाला ठरवणार आहे? शेतकऱ्यांनाच ठरवणार आहेत. पण त्यानं दुश्मनाला सुद्धा दिलं, त्यानं वैर्याला सुद्धा दिलं. त्यानं विचार असा पात्राचा आणि अपात्राचा अजिबात केला नाही. तो परमात्मा उदार अंतकरणाचा. तुम्हाला आता इथपर्यंत कळालं. तो देव देत असताना भरभरून देतो. आणि तो परमात्मा आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा कारक आहे, सुखाचा दुःखाचा. तो परमात्मा या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाचाही कारक आहे. त्याच्याच सत्तेने या विश्वाची उत्पत्ती होते, याच विश्वाचं पोषणही होतं आणि याच विश्वाचा संहारही होतो. असा असणारा तो सर्वेश्वर परमात्मा तो काय करतो तर लक्ष द्या आता कीर्तनामध्ये. तर तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये बाल्यावस्थेतलंही सुख तोच प्रदान करतो, तारुण्यातलंही सुख तोच प्रदान करतो आणि म्हातारपणातलंही सुख तोच प्रदान करतो. जर आपल्याला आपलं म्हातारपण सुखात जावं वाटत असेल तर भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. जर आपल्या तारुण्यामध्ये आपल्याला सर्व सुख प्राप्त करून घ्यायचे असतील तर भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती व्हावी लागेल. आणि आपल्या बाल्यावस्थेतही आपल्याला सुख मिळावं वाटत असेल तर तेही सुख भगवान परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होतं. इथपर्यंत ठीक आहे. मग तो सुखाचा कारक आहे, जो सगळी सुख प्रदान करतो. असा सर्वेश्वर परमात्मा तो आपलासा झाला पाहिजे. तो कशानं होतो? आपुला तो एक देव करुणे घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. परमात्मा आपल्यासा झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख होऊ शकत नाही. इथपर्यंत तुम्हाला कीर्तन चांगलं समजलंय. आता लाईट येणार आहे का? नाही काय सांगता येत नाही. ऐक चला. मग तो परमात्मा कशानं मिळतो? मग कशानं मिळतो तर परमात्मा कशानं मिळतो? मग आपण भजन कीर्तन चिंतन त्या परमात्म्याचं आपण साधना केली पाहिजे. जप तप ध्यान धारणा प्राणायाम अनुष्ठान नाना प्रकारची साधनं करावं लागतात. मग ही साधनं केल्याच्या नंतर परमात्मा मिळतो असं आपण शास्त्रामध्ये ऐकलंय. पण कलियुगामध्ये जर तुम्ही या गोष्टी करायला गेला, जप तप ध्यान धारणा प्राणायाम अनुष्ठान नाना प्रकारची साधनं जर करायला गेला तर भगवान परमात्मा यानं तुम्हाला मिळू शकत नाही असं मी म्हणत नाही. कसं? संत महात्म्याने सांगितलं. तुम्हाला पुराव्यानिशी सांगतो. आपण लय भगवान परमात्मा मिळवण्यासाठी भक्तीनंच तो परमात्मा मिळतो म्हणून सगळ्यांना आपण ऐकून कंटाळा आलाय का. तो भगवान परमात्मा भाऊबळ्याकडे कर्तळ्या वळे तैसा तो परमात्मा भावाच्या बळानं आकाळला जातो. इथपर्यंत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण तो परमात्मा मिळतो कशानं? याला काही नियम आणि अटी. त्या भावानंच मिळतो परमात्मा, भक्तीनंच मिळतो. पण त्याच्या अटी कोणकोणत्या आहेत आता ऐका. तुम्हाला त्या अटी सांगतो. भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय पहिल्यांदा सांगतात तो परमात्मा कशानं मिळतो ते की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. आपलं काय असलं पाहिजे? चित्त निर्मळ असलं पाहिजे. आपलं चित्त निर्मळ असल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहतो असं तुकोबरायचं म्हणणं. मी माझ्या मनाचं सांगितलं का? बघ ऐका आता. मग आपलं मन निर्मळ करण्यासाठी काय काय करावं लागतं? आपलं मन निर्मळ करण्यासाठी का त्याला निर्म्यानं असं बेजू घालून धुवावं लागतं का एखाद्या काही वॉशिंग पावडरमध्ये काही त्याला असं क्लीन करावं लागतं? मन निर्मळ करण्यासाठी त्याला धुवावं लागत नाही, पुसावं लागत नाही, घासावं लागत नाही. बरं ठीक आहे. आपलं मन निर्मळ आहे असं आपण लोकांना वर्ण म्हणत असतो. आपलं मन निर्मळ आहे बाबा म्हणून. मग आपलं मन निर्मळ आहे आपल्याला कसं कळायचं?
आपलं मन आपण स्वतःहून निर्मळ आहे म्हणून सांगून जमन का पप्पा? अजिबात जमणार नाही. मग आपलं मन निर्मळ आहे का नाही हे कळण्यासाठी कोण्या डॉक्टरकडे जायची गरज नाही बरं का, एक. आणि कोण्या किंवा नाशिकला जायची गरज नाही, दोन. समजायला लागले ना तुम्हाला? म्हणजे समजणे वालों को इशारा काफी आहे. म्हणजे आपल्याला आपलं मन निर्मळ आहे का नाही ते कळायला कुठंच जायची गरज लागत नाही. पटलं तुम्हाला आता? म्हणजे ते आपल्यालाच कळते. कसं कळतं सांगू का तुम्हाला आता? त्यांना म्हणावं एवढं मोठ्याने बोल नका की आधीच तर गाढवाचा नांगू कीर्तनावर फिरलाय आमच्या. लक्ष द्या. हे बघा कसं असतं, कीर्तनासाठी लय सायलेंट वातावरण असलं पाहिजे. ते इंजिनाचा आवाज आता आलाच नाही, नसायला पाहिजे होता. ते इंजिन जरा लांब असतं तरी कीर्तन सुंदर होत होतं, बरोबर आहे की नाही? असा विक्षेप झाला का, तुम्हाला तुकोबरायचं प्रमाण सांगतो की भजनी विक्षेप आणि त्याची पै मरण. म्हणजे भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप आल्याच्या नंतर मरण यातना असतात, बरोबर आहे की नाही? त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतं नसतं. आणि चित्त जर एकाग्र नाही झालं तर कीर्तन ऐकण्यात काही मजा नसते. तुम्ही सारखं कल 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 आवाज असल्याच्या नंतर कीर्तन चांगलं होऊ शकत नाही. मग आता उर्वरित दिवसात तरी चांगलं करून घ्या. आता मी नेतो काढायला व्यवस्थित, काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आता आपलं कुठपर्यंत आलं तर कीर्तन? हा, चित्त निर्मळ, बरोबर आहे की नाही? आपलं मन निर्मळ आहे का नाही हे तपासण्यासाठी कोणत्या दवाखान्यात जावं लागत पटलं ना तुम्हाला? आता ते आपल्याला कळतं. कसं कळतं सांगू का? हो, आपल्याला कळतंय. ते कोणाला डॉक्टरकडे जायची गरज नाही, कोण्या बुवाच्या नादी लागायची गरज नाही. ते आपल्याला स्वतःला कसं कळतंय ते सांगतो तुम्हाला. चित्त आपलं मन निर्मळ आहे का? भेटेन का देव? ह्यानं देव भेटतो का? अजिबात देव भेटू शकत नाही. देव भेटण्याची साधनं सांगायला लागलो मी तुम्हाला. येथे न सरे दुसरी आटी, देवा भेटी जावया. मला इथपर्यंत घेऊन जायचंय तुम्हाला. भेटीतल्या आटी सांगतोय. यानं भगवान परमात्मा मिळू शकत नाही. एक. चला अजून थोडं पुढं घेऊन जातो. मी तुम्हाला मावशी होईच म्हणायला होतो. आपल्यापेक्षा लोकांचं दुःख मोठं असल्यावर आपल्याला बरं कसं वाटतं ते सांगतो मी तुम्हाला. एक बाई बाजारला गेली. असलं जमतं की आता सांगायला, आहे का नाही? आता कशाला उगाच लय जड ह्याच्या नाद्यात जावं. आता एक बाई कुठे गेली? ओ मावशी, बाई कुठे गेली? बाजारला. बाजारला कुठल्या गेली? हा, बार्शीला ना? बार्शीच्या बाजारला गेली बाई. गेली मावशी बार्शीच्या बाजारला आणि बाईचे 100 रुपये हरपले. मामा हरपुने कोणाचे पण तिचे हरपले. मी तुम्हाला दुःखाचं सांगायला लागलोय, मनाचं सांगतोय. आपल्या 100 रुपये हरपले. बाईनं सारं घर डोक्यावर घेतलं. बाई गावात आली. 5-25 बाया हळदी कुंकाला चहा प्यायला बोलविल्या. सगळ्या गावातल्या तिनं, गल्लोगल्लीच्या सगळ्या बाया अशा सोप्यावर बसविल्या ओळीनं. तिनं त्या बाईनं हळदी कुंकाच्या वाट्या ताटात मांडल्या आणि प्रत्येकीला हळदी कुंकू लावत लावत सांगायला लागली. तिनं उचलायची बोट, लावायची पुढच्या कपाळाला, मारून घ्यायची. बाई बाजारात गेले 100 पडले. उचल बोट, लाव पुढच्या कपाळाला. बाई बाजारात गेले 100 पडले. बाई बाजारात गेले 100 पडले. उचलायची बोट, लावायची कपाळाला. बाई बाजारात गेले 100 पडले. उचलायची बोट, मारून घ्यायला लागली बाई. मारून सांगायची लोकांना बाई बाजारात गेले 100 पडले. बरं, ह्या बाईपासून त्या बाईपासून जायचं तर गपचिप बी जाईना. पुन्हा मदत अजून वरून सांगायची. कस पैसे जमा केले ते मलाच माहीत. कसे पैसे जमा केले ते मलाच माहीत. कसे जमा केले ते ऐका. आता तिनं कसे जमा केले ते तिनं सांगायला घातलं. मागं 8 महिन्याखाली पप्प्याचे कपडे धुत होते. कपडे धुत असताना त्याच्या पॅन्टीच्या खिशात खिशे उलटे करत असताना 30 रुपये सापडले होते. त्याच आठवड्यात ह्यांच्या बी खिशात, ह्यांच्या बी कळते ना तुम्हाला? हां, ह्यांच्या बी खिशात 35 रुपये सापडले होते. असे मिळून माझ्यापाशी 65 रुपये झाले होते. मला वाटलं आता ह्यांच्या खिशाने पैसे सापडतात काय की म्हणून रोज कपडे धुताना न चुकता ध्यान करून खिशे उलटे करू बघायचे. रुपये मिळाला नाही. 100 करायला पैसे कमी पडले म्हणून राग आला ह्यांचा. आणि मग ह्यांच्याच गपचिप त्या दिवशी ह्यांच्याच खिशातले 35 रुपये काढून घेतले होते. आणि अशा कष्टानं जमवलेले बाई 100 रुपये बाजारला गेले आणि 100 पडले. अशी बाई सांगायची दुःखानं. पण आता आहे का,
तिथं हळदी कुंकाला आणि चहा प्यायला जमलेल्या 5-25 बायापैकी फक्त एका बाईने तिला म्हणावं, जाऊ दे ग शांताबाई, किती 100 रुपयासाठी जीवाचं वाटोळं करून घ्यायला लागली. अगं मी तर त्या दिवशी बाजारला गेले आणि मी तर किराणा आणायला गेल्यावर माझ्या पर्समधनं 500 पडले. जवाबी हिनं तिला सांगितलं माझं 500 पडलं, तेव्हा मनातल्या मनात समाधान वाटायला लागले, हिला जाऊ द्या मरू द्या आपलं 100च पडलं. आलं का लक्षात तुमच्या? जोपर्यंत आपल्याला लोकांचं दुःख मोठं आहे हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान वाटत नाही. यानं भगवान परमात्मा मिळत नाही, यानं आपलं मन निर्मळ आहे हे आपलं हे सिद्ध होत नाही. असाच खांडवी आपल्या ह्या उपळाईमधला एक माणूस उठला बाप्पा राग आणि त्यानं म्हणला, आमच्या गावात एक ती कदम महाराज नावाचा भूम तालुक्यातला महाराज आला आणि त्यानं सांगितलं की बाबा जप तप ध्यान धारणा प्राणायाम अनुष्ठान असलं केल्याच्या नंतर देव मिळत नाही. हे खरं आहे का? संत महात्म्यांना सांगितलं. कसं सांगितलं सांगतो मी तुम्हाला, जोर द्या. जपतप अनुष्ठान विरत कास या करणे तीर्थव्रत यम नेम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ए ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. तो भगवान परमात्मा जपानं तपानं ध्यानानं यानं प्राप्त होत नाही. मग कशानं प्राप्त होतो? आता ऐका, लई सोपं केले बाप्पा लोकांना. कपाळाला गंध लावायचा, गळ्यात तुळशीची माळ घालायची, भजन करायचं, कीर्तन करायचं, वाऱ्या करायच्या, झाला परमार्थ. याच्यापेक्षा काही वेगळा परमार्थ असतो? पण लई लोक आहेत समाजात, कपाळाला गंध असतो, गळ्यात तुळशीची माळ असते, भजन करतात, कीर्तन करतात, वाऱ्या करतात, पण समाजामध्ये वागत असताना राक्षसापेक्षा बेकार वागतात. यानं भगवान परमात्मा मिळत नाही. काही लोक तुम्हाला अशी पण पाहायला भेटतील, कपाळाला गंध नसेल, गळ्यात तुळशीची माळ नसेल, त्यांच्याच्यानं देवादिकाचं दर्शन घेणं होत नसेल, नसन भजना कीर्तनाला जाणं होत, नसन कुठं वारीला जाणं होत. पण ऐका, त्या माणसाचं समाजातलं वागणं जर म्हणसाल, त्या माणसाची समाजातली आचरणाची उंची जर म्हणसाल, तर त्या माणसाच्या आचरणाचा हेवा साक्षात देवाला वाटावा. या उंचीचं जीवन जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं परमार्थ असतो. अलग लक्षात तुमच्या? येथे न सरी दुसरी आटी. अजून थोडं सोपं करून सांगतो मी तुम्हाला, तो परमात्मा कशानं भेटतो ते. मग अशी लोक रागात आली आणि तुकोबरायाकडे गेली. तुकाराम महाराजाला म्हणले, हे खरं आहे का? तुकोबराय म्हणले, मीच कशाला सांगू. ज्ञानोबरायांनी सुद्धा तेच सांगितले, वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म, योगया गमिते येते नोहे सीते, 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 वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म, वयाची उपाधी दंभ धर्म. योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मग योगानं यागानं तो भगवान परमात्मा मिळत नाही. मग मिळतो कशानं? आता ऐका, चला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या एक गोष्टीनं मिळतो. अजून थोडं सोपं करून सांगतो. सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, आपण आपल्या स्वतःच्या बहिणीची जेवढी इज्जत करतो, आपण आपल्या स्वतःच्या बहिणीचा जेवढा आदर करतो, तेवढा इतरांच्या बहिणीचा करायला शिका. ज्या दिवशी या महाराष्ट्रातली लोक असं ठरवतील, त्या दिवशी कोणाच्या बहिणीसाठी मेणबत्ती पेटवावी लागणार नाही आणि कोणाच्या बहिणीसाठी मोर्चा काढावा लागणार नाही. पण सद्गुण आवडणारी लोक दुर्गुण सोडत नाहीत, हे शोकांते काही सध्याच्या काळातले. अजून थोडं सोपं करून सांगतो, भगवान परमात्मा कशानं मिळतो ते. येथे नसरी दुसरी आठी. मला इथंपर्यंत घेऊन जायचंय तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायला काही लोकांना प्रश्न केला, महाराज जपानं तपानं ध्यानानं प्राणायामानं अनुष्ठानानं परमात्मा मिळत नाही. मग असा कोणी आहे का संप्रदायामध्ये का ज्यानं जप तप ध्यान धारणा प्राणायाम अनुष्ठान न करता देवाला मिळवून दाखवला?
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हो आहे तसं पण आहे. कोण आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हटले? विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. की त्यानं याच मार्गाचा अवलंब केला. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, पुढे गेले त्याचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत, चला जाऊ माग घेत. पुढे गेले आता मी लय चालीचा माणूस आहे, बरोबर आहे? चालीचा म्हणजे खोडीचा नव. पण आता तुम्हाला समजून घ्या, आपली झाकली सव्वा लागायची, बरोबर आहे की नाही? चला, तो भगवान परमात्मा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. कुणी या मार्गाने गेलं का? संप्रदायातलं अलग लक्षात तुमच्या, त्याचा पुरावा असावा लागेल का नाही? या न बाबा ह्या मार्गाने गेला आणि त्याचा उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा पण आमच्याकडे आहे. कसा? विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. ज्यानं जप तप ध्यान धारणा प्राणायाम न करता देव मिळवला, त्याचं नाव काय? तर ऐका आता, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. त्या पुंडलिकरायानं काय केलं? हो लय सोपं कीर्तन सांगतो बरं का तुम्हाला, तुमच्या लायकीचं सांगतो. आता पुंडलिकरायानं काय केलं ऐका, लक्ष द्या बरं का. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. त्या पुंडलिकरायानं वैकुंठातल्या देवाला भूतलावरती आणलं. एक पुंडलिकासाठी आजोनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. बरं का, का उघडे ते नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. ते निखळ सनातन ब्रह्म पंढरपूरला आलं. आणि तो पंढरपूरला आलेला पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळीहुनी झाला येता. तो पुंडलिकरायाच्या भावार्थासाठी पंढरपूरला आला. मग पंढरपूरला आलेला परमात्मा विटेवरती उभं करण्यासाठी पुंडलिकरायानं काय केलं? ध्यान द्या आता, 10 मिनटं फक्त माझ्याकडे. सुंदर मला चिंतन सांगायचं आहे तुम्हाला. काय केलं त्यानं वाऱ्या केला, त्यानं जप केलं, त्यानं तप केलं. काय केलं मग त्यानं? काय केलं पोरांनो? आई वडिलांचे एवढंच वाक्य घरी घेऊन जा, बस. एवढं जरी ऐकलं तुम्ही तरी कीर्तन आपलं सार्थक झालं. त्यानं काय केलं? आई वडिलाची सेवा केली. लक्ष द्या आता, देव तुमच्या घरी आणून देतो आणि तुम्हाला कीर्तन सेवा समर्पित करतो. आता लक्ष द्या. आता देवाची सेवा करून आई वडील भेटत नाहीत. देवाची सेवा केल्याच्या नंतर आई वडिलाची प्राप्ती होत नाही. पण आई वडिलाची सेवा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होते. हे पुंडलिकरायाचं चरित्र आहे. एवढं मात्र तुम्ही आपल्या घरी घेऊन जा. ऐका, लक्ष द्या. आता त्या पुंडलिकरायानं पांडुरंग परमात्म्याला विटेवरती उभा केला. इथपर्यंत ठीक आहे. पण मला थोडी एक खंत आहे माझ्या मनामध्ये. तुमच्या गावात मुसलमानाचे लोक आहेत का? मुसलमानाचे आहेत ना? त्या मुसलमानांच्या लोकांचा एक आदर्श घ्या. त्यांची 2-2, 3-3, 5-5 वर्षाची लहान लहान लेकरं असतात. ते त्यांच्या डोक्यावरती जाळीची टोपी पांघरू घालतात, अंगावरती शेरवानी ड्रेस घालतात, पोराच्या करंगळीला पकडतात, घेऊन जातात, म्हणतात चल बेटा, ये हमारा अल्लाह है, ये हमारा कुरान है, ये हमारी मस्जिद है, ये हमारा दर्गा है. त्यावेळेस त्या लेकराच्या अंतकरणामध्ये धर्मसंस्काराची बीजारोपण तिथं होतात. आपण कधी दाखवतो आपल्या पोराला?
चल बळा ज्ञानोबराय तुकोबराय पांडुरंग परमात्मा छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रतापसिंह महात्मा बसवेश्वर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव देव देवता संत पुरुष राष्ट्रपुरुष लेकरांच्या अंतकरणाला कळून द्या. आणि न कळून दिल्यामुळे जन्मदात्या आईबापांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आणि ती वृद्धाश्रमाची निर्मिती इकडं तिकडं कुठे न होता ती कुठे झाली तर पंढरपूरला झाली. पंढरपूरच्या वृद्धाश्रमाला लेकरांना नाव दिले बाप्पा भक्त पुंडलिक वृद्धाश्रम. देणाराचा उद्देश माहित नाही, ऐकणारे नीट ऐका. त्या पांडुरंग परमात्म्याला त्या पुंडलिक रायानं विटेवरती उभा केलं आईबापाची सेवा करून. आणि त्याच पंढरपुरामध्ये आपल्या लेकरांना वृद्धाश्रमाला नाव दिले भक्त पुंडलिक वृद्धाश्रम. तुम्ही सगळेजण पंढरपूरला जाता, पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला उशीर करा, अगोदर एक काम करा, त्या वृद्धाश्रमाला भेट द्या. आणि त्या वृद्धाश्रमामध्ये खिपतत पडलेली 80, 90, 95 वर्षाची जोडपी आहेत, त्यांना विचारा तुमची पोरं काय करतात म्हणून. तुम्हाला ते सांगतील माझा पोरगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, कलेक्टर आहे, अमुक आहे, ढमुक आहे. पण वृद्धाश्रमामध्ये खिपतत पडलेलं तुम्हाला एक बी जोडपं असं उत्तर नाही देणार, माझा पोरगा अंगठे बहादूर आडमोठा शेतकरी म्हणून. अंगठ्या बहादूर आडमोठ्या अशिक्षित लेकरांना जे आईबापाचे हाल केले नाही ते हाल जर शिकलेली सवरलेली पोरं करत असतील, काय घातले आपण त्यांच्यावरती संस्कार, काय शिकवलं लेकरांना आणि कशी घडवली लेकरं हे लोकाला सांगून चालणार नाही. तर आपण त्या लेकरांवरती आई आणि बाप या पात्रतेला योग्य असणारे संस्कार योग्य वेळी घातले नाहीत. हे दोषाचं बोट आपल्याकडे घ्यावं लागेल. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, प्रत्येकाला वाटतं माझा पोरगा डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, कलेक्टर झाला पाहिजे, पण त्याला काय करायचं ते करा, पण अगोदर चांगला माणूस व्हावा ही जबाबदारी आपली आहे. म्हणून त्या लेकरांवरती चांगले संस्कार घाला. तुम्हाला कळू लागले का कीर्तन माझं? माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, आपण आपल्या लेकरांना काय व्हावं आपल्या हातात नसतं, पण आपण आपल्या लेकराचं आई आणि बाप कसं व्हावं हे आपल्या हातात असतं. पण त्याच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे. मी तुम्हाला का बरं सांगायला लागलो हे की मला तुम्हाला आता आईबापाच्या सेवेचं फल सांगायचं आहे. त्या पांडुरंग परमात्म्याला विटेवरती पुंडलिक रायानं केलं आईबापाची सेवा करून. आईबापाच्या सेवेचं फल म्हणजे फायदा सांगतो आणि कीर्तन सेवा समर्पित करतो. पण आता तो फायदा सांगायचा कुणाला सांगायला पाहिजे? ज्याला आईबाप आहेत त्याला. घोटाळा असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या कीर्तनामध्ये इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, आता ज्यांना आईबाप आहेत ते कीर्तनाला आलेले नाहीत. बाप्पा बरोबर आहे का? ज्यांना आईबाप आहेत ते कीर्तनाला आलेले नाहीत. आणि जे कीर्तनाला आले त्यातल्या 80% लोकांना आईबाप नाहीत. बरोबर आहे का? म्हणजे ही अवस्था आहे आपली. मला तुम्हाला का सांगायचं हे का आता आईबापाच्या सेवेचं फल सांगायचं. आईबापाच्या सेवेचं फल सांगत असताना एवढं का बरं महत्त्व आहे या गोष्टीला की तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन करून बघा. आमच्या भूम तालुक्यातलं सांगतो तुम्हाला, पलीकडे तिकडं आमच्या मराठवाड्यातलं 80% नोकरदार स्वतःचे आईबाप सांभाळत नाहीत. जो कोणी त्यांचा काबाड कष्ट करणारा, मोलमजुरी करणारा, 200 रुपये रोजानं जाणारा गावाकडचा भाऊ असतो, तोच स्वतःचे आईबाप सांभाळतो. पण लाख लाख 2-2 लाख रुपये पगारीची पोरं स्वतःचे आईबाप सांभाळत नाहीत. ही सध्याच्या काळातली शोकांतिका आहे. कळू लागलं का तुम्हाला? म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, 5 मिनटं. तुमच्याकडे ज्वारी पेरतात ना? ज्वारी आता ज्वारी काढणीचा सीझन आहे. ज्वारी काढत असताना पेंड्या टाकतात. पेंड्या टाकल्याच्या नंतर ते बांधतात. त्या बांधण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? आळा. बरोबर आहे ना? आळा. आळा किती चिपाडाचा असतो? नीट आहे का? आता मी कीर्तन कसं करतो ह्याच्यापेक्षा शेती कशी करतो विकास बाप्पाला विचारा. आलं का लक्षात तुमच्या? मी एक BSc ॲग्री झालेला विद्यार्थी पोरांनो. 12वीला 2002ला 2ऱ्या क्रमांकानं लातूर बोर्डात पास झालं होतं. लई लोकांचा गैरसमज असतं कीर्तनकार म्हणजे इडी दसकट असतात काय करून असतो. बरोबर आहे की नाही? ऐका तुम्हाला मी चिपाडाचं गणित सांगतो कसं आहे ते. 4 चिपाडांना आळा बांधावा लागतो. का 4 चिपाडांना बांधायचं याचं उत्तर कुठं काय पुस्तकात लिहिलेलं नाही, पण माझ्या आजोबानं बाप्पा मला शिकवलं होतं 4 चिपाडांना आळा का बांधायचं. तुमच्या कामाचा आहे खूप दृष्टांत, एवढाच घरी घेऊन जा. एवढा दृष्टांत समजला का कीर्तन तुम्हाला समजतंय. बरं का? लक्ष द्या 5 मिनटं फक्त. आता कदाचित हा पेंडीचा दृष्टांत जयवंत बुवा लय भारी वाटला असावा म्हणून, आणि हा महत्त्वाचा असावा म्हणून ज्ञानोबारायांचं समाधी प्रकरण लिहित असताना नामदेवरायांना हा दृष्टांत वापरला. बांधल्या पेंडीचा सुटलाशी आळा आणि तृण रानो माळा पांगलेशी. आलं लक्षात तुमच्यात? ऐका चला. मी 12वीला होतो
माय ऐका, आमच्या आजोबानं मला चिपाडानं मारलं, माझ्या हातात 3 चिपाडं होती म्हणून. मग मी रागात आलो ना आमच्या आजोबाला म्हणलं, का मारलं? आमच्या आजोबा म्हणले, अरे येड्या, 4 चिपाडानं आळा बांधायचा असतो. मग राग आल्यामुळं मी आजोबाला म्हणलं, का बरं 4 चिपाडानं बांधायचा? उत्तर ऐका आणि घरी घेऊन जा, खूप कामाचं येईन तुमच्या ते. माझ्या आजोबा म्हणले, अरे तुला ही का 4 चिपाडा साधी वाटली का काय? ही 4 चिपाडा म्हणजे 4 युगाचे संस्कार आहेत. चौयुगाचा भक्त नामा उभा हे 4 युगाच्या संस्कारानं युक्त असणारा संस्कार युक्त आळा संसाराच्या पेंडीवरती भक्कम आवळून घ्यावा, म्हणजे संसाराची पेंडी कसल्याही वैचारिक वादळामध्ये विस्कटत नाही. पटलं का तुम्हाला? आता ऐका, म्हणजे संसाराच्या पेंडीवर कशाचा आळा असला पाहिजे? संस्काराचा आळा असला पाहिजे. आता ध्यान द्या, कीर्तनामध्ये आळा घेत असताना ज्या दिवशी ज्वारी काढली त्या दिवशी येतो का? कधी येतो? ऐका, आता बिना पाण्याची ज्वारी असली तर 4 दिवसांनी येते कोरडवाहूची. 3-4 पाण्याची ज्वारी असली 6-7 रोजांनी येते. चांगली 4-5 पाण्याची ज्वारी असली 8-10 रोजांनी येते. आणि महिन्यानं घ्यायला गेल्यावर जमतं का? तसं नाही जमत. असंच आहे संस्काराचं, सांगतो तुम्हाला. लय लवकर घ्यायला घेतले तरी संस्कार येत नाहीत. संसाराच्या पेंडीवर संस्काराचा आळा लय लवकर घेतल्यावर बी बाप्पा येत नाही, आणि उशीर केल्यावर बी चालत नाही. जसा ठराविक काळामध्येच तो आळा चांगला येतो, तसाच संस्काराचा आळा सुद्धा ठराविक काळामध्ये येतो. तर कधी येतो? ऐका, तुम्हाला तो ठराविक काळ सांगतो. तो 16 ते 22च्या दरम्यान चांगला आळा बसतो. कळायला लागलं कीर्तन तुम्हाला? तर 16 ते 22च्या दरम्यान. ऐका, माय ज्या बाईनं आपल्या लेकीवरती 16 ते 22च्या दरम्यान संस्काराचा आळा चांगला घेतला, त्या बाईच्या लेकीनं कधी बापाची मान 4 लोकात शर्मेने खाली जाईन असं वर्तन नाही केलं. ज्या बापानं आपल्या लेकावरती 16 ते 22च्या दरम्यान संस्काराचा आळा चांगला घेतला, त्या बापाच्या लेकानं आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन चुकीचं कधी नाही केलं. तुम्हाला जर वाटत असेल माझ्या पोरीनं 4 लोकात बापाची मान शर्मेने खाली जाईन असं नाही वागलं पाहिजे, तर आपल्या लेकीवरती 16 ते 22च्या दरम्यान संस्काराचा आळा चांगला घ्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल माझ्या पोरानं आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं चुकीचं काम कधी नाही केलं पाहिजे, तर आपल्या लेकावरती 16 ते 22च्या दरम्यान संस्काराचा आळा चांगला घ्या. कळू लागलं का माझं कीर्तन? आणि आळा घेत असताना आळा कसा घ्यावा लागतो? पिंडी लांब ठेवून जमतो का? कधी कसा घ्यावा लागतो? पाय ठेवूनच घेतात ना. तुमच्या बार्शी तालुक्यात जर बिगर पाय ठेवून कुणी पिंडी बांधून दाखवली तर मी त्याच्या म्हशीचं शेण काढायला 12 महिने थांबतो बघा. बाप्पा बरोबर आहे का आपलं म्हणणं? कीर्तन नीट आहे का बघा. माहीत लक्ष द्या बरं का कीर्तनामध्ये. पेंडीवर आळ्यावर आळा घेत असताना पेंडीवर काय ठेवावं लागतंय? पाय ठेवावं लागतंय. आणि असंच आहे संस्काराचा आळा संसाराच्या पेंडीवर घेत असताना सुद्धा सहज घालून जमत नाही, त्याला मुंडक्यावर पाय ठेवून घालावा लागतो. अलग लक्षात तुमच्या? जसा एखादा पातळवट दगडामधून सुरेख अशी मूर्ती तयार करतो, तसं माँसाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांच्या मधून आणि धर्मवीर संभाजीराजेंच्या मधून सुरेख अशा राष्ट्रपुरुषाची प्रतिमा निर्माण करण्याचं काम केलं. हे कशामुळं घडलं? तर ते संस्कारामुळं घडलं. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही चांगले संस्कार घातल्याच्या नंतर आपली लेकरं आईबापाच्या सेवेशी रत असणारे निर्माण होतात. आता उत्तर आहे का? आईबापाच्या सेवेचं फल सांगतो, म्हणजे तुमच्या पक्क चांगलं लक्षात बसतं. वैकुंठीचा देव अनिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, दारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्ताचा, पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. आता ऐका, त्यानं पवित्र कोणतं पुण्य केलं होतं? पितृसेवा पुण्य, लाधला निदान. झालं आता 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 काहीच कर नका. आता ओके, हाय असं राहू दे. आता मी तुला 5 मिनिटांनी सांगतो. आता मस्तपैकी सगळ्या जणांना नाच येतो, काळजी करू नको. आता पुन्हा सांगतो तुला काय काय वाढवायचे ते. आता फक्त 5 मिनिटं मला बोलू दे. वैकुंठीचा देव अनुल्या भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक, दारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भक्ताचा आणि पवित्र पुण्याचा एकनिष्ठ. त्याचं पवित्र कोणतं पुण्य होतं ऐका? पितृसेवा पुण्य, लाधला निधान, ब्रह्म सनातन अंगसंगे. ते ब्रह्म अंगसंगाशी आलं. अंगसंगे रंगे क्रीडा करी जना, आणि त्या घरी पाहुणा वैकुंठीचा. कोणाच्या घरचा राणा पाहुणा? वैकुंठीचा राणा झाला. तर लक्ष द्या कीर्तनामध्ये, जो आईबापाची सेवा ईश्वर स्वरूप समजून करतो त्याच्या घरचा वैकुंठीचा राणा पाहुणा होतो, दास होतो. आता ऐका, आता त्याचे पुढचं उत्तर ऐका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य त्याची शक्ती
भक्तीची हे ख्याती आणि तुका म्हणे मुक्ती पायलोळे. ऐका बरं का 2 मिनिटं. मुक्ती म्हणजे काय? पंक्तीला वाढतात ती नुक्ती नव्ह. आपल्या धर्मशास्त्रांना सांगितलेल्या सगळ्या मुक्ती कोणाच्या दास होतात? तर जो बाप्पा आई बाप्पाची सेवा ईश्वर स्वरूप समजून करतो त्याच्या घरच्या त्या मुक्ती दास होतात. एक, जो आई बापाची सेवा ईश्वर स्वरूप समजून करतो त्याच्या घरचा पाहुणा वैकुंठीचा देव होतो. 2, आता तिसरा फायदा अनेक सांगतो तुम्हाला का अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी आणि नवजता दुरित वडिता. जेवढ्या म्हणून सिद्धी आहेत त्याही कोणाच्या घरच्या दास होतात? जो आई बापाची सेवा ईश्वर स्वरूप समजून करतो त्याच्या. 3, आता आणि प्रयाग तीर्थाला गेलो. प्रयागराजला माग कुंभमेळ्याला. मग प्रयागराज सारखी जेवढी म्हणून तीर्थ आहेत या भूतलावरची तेवढी सगळी तीर्थ शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, येते पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिती चरण. येऊ लागले लक्षात माझं कीर्तन तुमच्या? सगळी तीर्थ मध्यान्ह काळाच्या वेळेला पंढरपूरला येतात. लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी स्नान करतात. दररोज दुपारच्या वेळेला स्नान करून पुंडलिकरायाच्या चरणाला लागतात. कशासाठी? तीर्थे तया ठाया, येती पुनित व्हावया, आणि पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. त्याच्या चरणाच्या जवळ पर्व काळ निर्माण झाला. मग त्या पुंडलिकरायानं काय केलं होतं सांगा मला? पुंडलिके काय केले आणि परब्रह्म उभे ठेले. मग काय केलं होतं त्यानं? तर फक्त आणि फक्त त्यानं मायबापाची सेवा केली होती. येथे नसरे दुसरी आटी, देवा भेटी जावया. देवाच्या भेटीला जाण्यासाठी दुसऱ्या कोणत्या अटी नाहीत. मग ही जमन का नाही पप्पा? आता तुम्हाला मी जे सांगितलंय, मी तुम्हाला सांगितलं का बाबा तीर्थाला जा, कुठं जप करा, तप करा, ध्यान करा, असलं काही सांगितलं नाही. या गोष्टी केल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्याच्या घरचा दास होतो. एवढंच नाही, देवी भागवत सांगतं जेवण काय सांगतं सांगू का? देवी भागवतामध्ये वर्णन आले, ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्या व्यक्तीने कुठल्या तीर्थाला जाऊ नये. मायबाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. त्यानं कुठल्याही तीर्थाला जाऊ नये. एक. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यानं कुठल्या गुरुच्या सुद्धा नादी लागू नाही. आई वडीलच हेच आपले गुरु आहेत, तेच आपले दैवत आहेत. आणि हे सगळं जर कशाने प्राप्त होत असेल तर ते फक्त आणि फक्त मायबापाच्या सेवेने प्राप्त होतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, येथे नसरी दुसरी आटी, देवा भेटी जावया, तोचे ध्यावा एक चित्ते, करो निरिते कलेवर. ज्यांना ज्यांना हे एवढ्या गोंधळातलं प्रबोधन कळालंय ते धन्य झाले, आणि ज्यांना नाही कळालं त्यांना सावध केलं संत महात्म्यांना, जाग केलं. होई बा जागा, होई बा जागा, वावगा कागा शिनशी, के आता जागा रे भाईनो जागा, रात्रंदिवस घो की तो तुम्ही सावध आला. मी म्हणतो पुढे तुम्ही माग म्हणा. तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उजेड पडताना गळा पडेल फासा, उठा की जे माय बाप कैसे लागली झोप, उठा की जे माय बाप कैसे लागली झोप, उठा की माय बाप कैसे लागली झोप, उठा की माय बाप कैसे लागली झोप. हुजूर जावोने आय वडे चुकवा की केप, हुजूर जावोनी आय वडी चुकवा की केप, उठा की जावे बाप कैसी लागली झोप, उठा की जावे बाप कैसी लागली झोप, उठा की जावे कैसी लागली झोप, उठा की जावे बाप कैसी लागली झोप. निर्गुण निरामय
ऐकू आता टाळ उचलून वाजवा हा महाराज घुमून वाजवा गोला गोला वाजती टाळ जन जनाना तरसाळे गोला वाजती टाळ जन जनाना तरसाळे निर्गुण निराकार दादा माहुर माझ शकुन 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 सांगावया आलय माई माझं नाव 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 आषाढी कार्तिक तुझ्या मंगळाची दाटी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी दिवटा शोभे वाळवंटी दिवटा शोभे वाळवंटी जनार्दने अंबा उभी करतो जनार्दने अंबा उभी करतो काही करू नका अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावत होऊनी भजनी लागा देव कर कैवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावत होऊनी भजनी लागा देव कर कैवारी देव कर कैवारी हे मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी देखणी होती का मुसलमानाची सून काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणी होती का मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान राजा तो सिलवान हे
फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका 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 बोली 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 ना पिंगला माधवारी बोली 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 ना बोली 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 ना पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोली 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 ना पिंगला माधवारी वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे बोला मी वर्तमान घोटे वर्तमान घोटे बोला मी वर्तमान घोटे झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाबांच्या चरणावर प्रीती समर्पित करतो थांबतो. बोलता बोलता हुकचूक झाली असेल, कमी जास्त वेळ झाला असेल, एखाद्याच्या जीवाला लागण्यासारखा शब्द गेला असेल तरी माफी असू द्या. बालक ना तरी बालक बोबडा वाकुडा विचुका पाऊले ते चुचकुरणे माऊले रे जीवे न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असो पायाच्या प्रसादे काही बोलू दे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूती युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडुले शीस तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मे तुका म्हणे सेवा समर्पणी पायी झालो उतराई ठावे असो. पुनश्च एकदा सर्व संयोजक मंडळींचे आभार व्यक्त करतो.